अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या स्वामी प्रकट दिनानिमित्त सेवा बघत आहोत. तुम्हाला ज्या सेवा शक्य आहे त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, कारण की स्वामींचा प्रकट दिन हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा दिवस आहे. कारण स्वामी आपल्या आयुष्यात आले आणि आपल्या आयुष्यात सोनं झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला जेवढ्या शक्य होतील सेवा करणं तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. काहीच शक्य नसेल तर फक्त मासिक धर्म असेल, सुतक आलं असेल, विटाळ असेल, तुम्हाला काही करणं शक्य नसेल तर फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करा. स्वामींचं नामस्मरण ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता. त्याला कोणतंही बंधन नाही, कोणतेही नियम अटी नाही आहेत. तर तुम्ही स्वामींचं नामस्मरण नक्कीच करू शकता जरी तुम्हाला कोणतीही सेवा करायला वेळ नसेल किंवा जमत नसेल तर. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामींच्या प्रकट दिनाला आपल्याला स्वामींच्या आवडीची एखादी वस्तू स्वामींना द्यायची आहे. बघा, तसं पाहिलं तर आपण स्वामींना देणारे कोण आहोत? स्वामींनीच आपल्याला एवढा सगळं भरभरून दिलेलं आहे. जे काही आपण आज जगतो आहे, 2 वेळचं जेवण करतो आहेत, ते सगळं काही स्वामींचीच कृपा आपल्यावर आहे. म्हणून आपण सुखाने आज जगत आहोत. आपला संसार सुखाने चाललेला आहे. पण तरीही बघा, जसं आपला वाढदिवस असतो, आपल्याला असं वाटतं की माझ्या वाढदिवसाला, आता आपण कितीही मोठं झालं तरी आपल्याला एक इच्छा असते की माझ्या वाढदिवसाला मला कोणतरी गिफ्ट द्यावं, माझ्या जवळच्या व्यक्तींनी, किंवा माझ्यासाठी आपल्याला जे आवडतं ते आपल्याला गिफ्ट मिळावं असं आपल्याला वाटत असतं. तसंच स्वामींचा पण वाढदिवस आहे आणि स्वामींना आपल्याकडनं काहीच अपेक्षा नसते बरं का. माझ्या भक्तांनी मला हे द्यावं ते द्यावं अशी अजिबात स्वामींना अपेक्षा नाही. पण आपणच एक स्वामी भक्त, आपणच एक भक्त आहोत. आपलं कर्तव्य आहे आणि एक त्यांना आवडतं यापेक्षा आपलं त्यांच्यावर प्रेम आहे या भावनेने, त्या प्रेमाने आपल्याला स्वामींना एक वस्तू द्यायची आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला ज्या वस्तू त्यांना स्वामींना देणं शक्य होतील त्या तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. बघा, तर स्वामींविषयी आपल्याला प्रेम वाटतं त्यांचं, म्हणजे आपण बघा आपल्या जवळच्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला आपण सर्वात जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीला आपण प्रेमाने काहीतरी वस्तू देत असतो. भले ती वस्तू जास्त महागाची नसेल, पण त्या वस्तूमध्ये आपलं प्रेम असतं आणि ती व्यक्तीसुद्धा ती वस्तू प्रेमाने स्वीकार करते, कारण त्यामागे कुठेतरी आपलं प्रेम असतं. तसंच स्वामींना जर आपण प्रेमाने एखादी वस्तू दिली तर अर्थात स्वामी त्याचा स्वीकार करतीलच. स्वामींना तर आपल्याकडनं काहीच नको आहे भक्तीशिवाय. खरी भक्ती आणि श्रद्धा याशिवाय स्वामींना आपल्याकडनं काहीच नको. पण जर आपण स्वामींना खरंच प्रेमाने काहीतरी दिलं तर स्वामी नक्कीच त्याचा स्वीकार करतील आणि स्वामीसुद्धा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील. तर बघा, तुम्हाला सेवा तर करायच्याच आहेत, पण प्रकट दिना दिवशी स्वामींना तुम्ही यापैकी कोणतीही एक वस्तू देऊ शकता. बघा, त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे, बघा, तुमच्याकडे स्वामींचे मूर्ती किंवा फोटोच नसेल, तुम्ही जर नवीन स्वामी सेवेकरी असाल, तुम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे, तर तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी अवश्य स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो खरेदी करा आणि आपल्या घरात स्वामींना घेऊन या. स्वामींना आपल्या घरामध्ये स्थान द्या. बघा, एवढा मोठा दिवस आहे आपल्या भक्तांसाठी. जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तर खरंच स्वामींची मूर्ती, फोटो तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापना तुमच्या देवघरात तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींसाठी वस्त्र किंवा हार, स्वामींसाठी नवीन हार, नवीन वस्त्र तुम्ही खरेदी करू शकता. ती त्यांना तुम्ही घालू शकता त्या दिवशी. जसं आपण आपल्या वाढदिवसाला नवीन वस्त्र घालत असतो तसं स्वामींनासुद्धा तुम्ही त्या दिवशी नवीन वस्त्र किंवा स्वामींना नवीन हार खरेदी करून तुम्ही त्यांना घालू शकता. स्वामींना बसायला गादी, छानपैकी उशा तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजे बघा, यातून आपलं प्रेम दिसतं. आपल्याला असं वाटतं स्वामींची मूर्ती आपल्या घरामध्ये आहे किंवा फोटो जरी आहे तरी बघा, साक्षात आपल्या घरामध्ये स्वामी बसलेले आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि स्वामींना आरामात बसता यावं यासाठी तुम्ही स्वामींना गादी, उशा तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर बघा, या दिवशी तुम्ही स्वामींचा आवडीचं फूल ते म्हणजे सोनचाफा तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. स्वामींना सगळ्यात आवडीचं फूल आहे ते. जर मिळालं तर अवश्य अर्पण करा. काही ठिकाणी मिळत नाही
नाही मिळालं तर काहीच हरकत नाही. जर सोनचाफा नाही मिळाला, तुम्ही पिवळ्या कलरचे झेंडूची फुले किंवा केशरी झेंडूचे फुले तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर गुलाबाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून तुम्ही स्वामींच्या आवडीचा पदार्थ तुम्हाला माहीत असेलच बेसनाचा लाडू, तो तुम्ही दाखवू शकता. स्वामींच्या आवडीची पुरणपोळी या दिवशी बनवून तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. म्हणजे यातून तुमचं प्रेम दिसतं आणि या प्रेमाने स्वामीसुद्धा त्या वस्तू स्वीकारतात आणि अर्थातच आपल्यावर ते प्रसन्न होतात. तर तुम्ही आता बघा, बरेच जण सेवा करत आहेत, कोणी 21 पारायण करत आहे. तर स्वामी प्रकट दिना दिवशी तुमचा शेवटचा दिवस असेलच, तर तुम्ही पुरणपोळी तुम्ही करू शकता. उद्यापनाला पुरणपोळी स्वामींना तुम्ही दाखवू शकता आणि स्वामींनासुद्धा पुरणपोळी खूप जास्त आवडते. तर तुम्ही स्वामींना हे आवडीचे पदार्थ बनवून तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर हिना अत्तर नसेल, तुम्ही हिना अत्तर स्वामींसाठी आणू शकता, कारण की स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय होतं. आपल्या जवळच्या स्वामीच्या केंद्रामध्ये सुद्धा हिना अत्तर अवेलेबल आहे, तुम्ही तिथून जाऊन घेऊ शकता किंवा अन्य दुकानातून जिथे कुठे देवांचे वस्तू मिळतात तिथून तुम्ही हिना अत्तर आणू शकता. स्वामींना रोज तुम्ही हिना अत्तर लावू शकता. जरी तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल, फोटोलासुद्धा तुम्ही हिना अत्तर लावू शकता. तुम्ही काय करत जा, अष्टगंध घेत जा. अष्टगंधामध्ये हिना अत्तरचा एक थेंब टाकायचा आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा टिळा स्वामींच्या मोतीला आणि किंवा स्वामींचा फोटो असेल तर फोटोला तुम्ही लावू शकता. तर सगळ्यात जास्त स्वामींना हिना अत्तर प्रिय होतं. तुम्ही हिना अत्तर खरेदी करू शकता आणि स्वामींना लावू शकता. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी स्वामींना खरंच आवडेल अशी म्हणजे ज्यांना गरज आहे. आता बघा, काही स्वामी भक्त आहेत पण ते वेळी प्रसंगी काही ग्रंथ खरेदी करू शकत नाही. त्यांच्याकडे जपमाळ नसते की त्यांच्याकडे काही पैशांचे प्रॉब्लेम सुरू असतील किंवा ते कोणत्याही कारणामुळे जर काही खरेदी करू शकत नसतील स्वामींच्या सेवेच्या वस्तू, जसं की ग्रंथ, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असो किंवा जपमाळ असो, स्वामींची मूर्ती किंवा फोटो असो, यापैकी स्वामींशिवाय ज्या ज्या आपल्याला वस्तू लागतात त्यांना जर त्याची गरज असेल आणि त्यांना खरंच स्वामी सेवेत यायचं आहे आणि ते काही पैशांच्या प्रॉब्लेम्समुळे ते जर स्वामींची मूर्ती असो, फोटो असो किंवा ग्रंथ असो खरेदी करू शकत नाही, तर तुम्ही त्यांना स्वामींची मूर्ती किंवा फोटो किंवा ग्रंथ तुम्ही खरेदी करून देऊ शकता. जेणेकरून स्वामी तुमच्यावर तर प्रसन्न होतीलच, कारण तुम्ही त्यांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवत आहात. यामुळे नक्कीच स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. तुमच्या जवळपास अशी एखादी व्यक्ती असेल की जिला स्वामी सेवेची गरज आहे, जी खूप अडचणीत आहे, दुःखात आहे, तिला स्वामी सेवेचा मार्ग दाखवा. तिला स्वामी सेवेचं महत्त्व पटवून द्या. तिला स्वामी सेवेत आणा. ही सुद्धा तुमची या दिवशी स्वामींना दिलेली खूप चांगली भेट असेल, लक्षात घ्या. बघा, शेवटी स्वामींनी तुम्हाला नेमलेलं आहे की त्या व्यक्तीला तू स्वामी सेवेत आण. हे सगळ्यात मोठं तुमचं भाग्य म्हणायचं तुम्ही, की स्वामींनी माझी निवड केली की या व्यक्तीला तुला आता स्वामी सेवेत आणायचं आहे यासाठी. म्हणून जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग दाखवला तर तीसुद्धा एक स्वामींना तुम्ही खूप मोठी भेट द्याल. किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना स्वामींच्या सेवेच्या ज्या काही वस्तू आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, स्वामींच्या फोटो, मूर्ती किंवा एखादा ग्रंथ, जपमाळ असो, कोणतीही वस्तू असो, हिना अत्तर असो, ती तुम्ही देऊ शकता. जेणेकरून त्यांच्याकडनंही स्वामी सेवा घडेल आणि त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला कुठे ना कुठे मिळणार आहे, लक्षात घ्या. त्यांचं जसं जसं चांगलं होईल तसं तसं तुमचंसुद्धा चांगलं होणार आहे. तुम्हालासुद्धा ती सेवा लागू पडणार आहे. तर तुम्ही या सगळ्या स्वामींच्या आवडीच्या वस्तू तुम्ही या दिवशी स्वामींना देऊ शकता एक भेट म्हणून. स्वामींना आपल्याकडनं काहीच नको आहे. मी परत एकदा सांगते की स्वामींना आपल्याकडनं काहीच नको. स्वामींना फक्त आणि फक्त आपली खरी भक्ती हवी आहे. आपण किती मनापासून सेवा करणार आहोत ते जास्त महत्त्वाचं आहे. पण तरीही एक भक्त म्हणून आपण स्वामींना काय देऊ शकतो? तसं तर आपण स्वामींना देणारे कोणीच नाही आहेत. सगळं काही त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे. जे काही पैसे आहेत आपल्याजवळ, जे काही आहे आपल्याजवळ, प्रॉपर्टी असो, काही असो, ते स्वामींनीच आपल्याला दिलेलं आहे. आपण स्वामींना देणारे कोण आहोत? पण तरीही एक भक्त म्हणून एक आपलं कर्तव्य म्हणण्यापेक्षा एक आपलं स्वामींबद्दल प्रेम आहे म्हणून आपण प्रेमाने यापैकी तुम्हाला कोणतीही वस्तू जर जमेल ती वस्तू स्वामींना तुम्ही भेट म्हणून नक्कीच द्या. बघा, स्वामी नक्कीच प्रसन्न होतील, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतीलच. आणि त्यासोबत सेवा करायला सुद्धा विसरू नका. नाही तर सेवा काहीच करायची नाही, फक्त स्वामींना वस्तू द्यायचा असंही करू नका.
त्यामुळे स्वामींना तुमच्याकडनं काही नको, तुम्ही फक्त सेवा करा, ते सुद्धा स्वामींना खूप जास्त प्रिय आहे. पण तुम्ही सेवेसोबत जर यापैकी एखादी वस्तू स्वामींना दिली किंवा यातील तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्ही स्वामींना भेट म्हणून दिल्या तर अर्थात त्याचं खूप जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.